हा गणपत काका, एक काम करा, देशपांडे बाईंकडनं रोपटं घ्या आणि खिडकीत ठेवा. आणि हो, घरी जाताना आठवणीने त्यांना द्या बर का. घ्या लवकर घ्या, पटपट. हा आपल्या ब्रांच मधला तुमच्या रिकव्हरीचा शेवटचा पत्ता. इंद्राजी, एक रिक्वेस्ट होती, आज जरा देशपांडेबाईंच्या कलांनी रिकव्हरी झाली तर बरं होईल. एवढंच होतं सांगायचं. चला कामाला लागा आपापल्या. इंदिरा, काय झालंय? सत्तू मॅडमचा आज बँकेतला शेवटचा दिवस आहे. ही शेवटची रिकव्हरी नाहीये सत्तू. मॅडम सोबत अजून वेळ घालवण्याचा पासपोर्ट आहे. इंद्रा, मॅडम आता जाणार, मग तू त्यांना पेंडंट कधी देणार?
सत्तू, माझ्या पाठीशी मित्राची साथ, आईचा आशीर्वाद आणि बाप्पाचा हात आहे. आता इंद्राला अडवण्याची कोणाची बिशाद आहे? भैयाजी, एसपी बँकेची नोटीस आलेली का? अरे बबुआ, अरे क्या बोलते जा रहे हो? हमको कुछ समझ में नहीं आ रहा. तरीका हिंदी में समझाओ तो. हिंदीत कशाला? अरे पांडे, तुझा तबेला आमच्या महाराष्ट्रात आहे. तुझी म्हैस जो चारा खाते तो आमच्या मातीतला. तू दूध इथे महाराष्ट्रातच विकतो आणि पैसेही महाराष्ट्रातच कमवतो. तरी महाराष्ट्राची भाषा बोलता येत नाही का? हा? ना, कुछ समझ में नहीं आया. वो देखो, हमारा भैंसिया को भी कुछ समझ में नहीं आ रहा है. आता थोडक्यात तुला कळेल अशा भाषेत सांगतोय. एसपी बँकेचे जे 2 लाख रुपये घेतले होतेस ना तुझ्या दुधाच्या गाडीसाठी, ते परत कर. तुला कळलं का आता वेगळ्या भाषेत सांगू? अरे ब्रिजवा, ये देख, हमरा से पैसा मांगने आया है. इसको गोबर खिला के रफा दफा कर दो बुड़बक को. इंद्राजी, हे बघा, इथे मारामारी नको. आज आपली शेवटची रिकव्हरी, प्लीज शांतते. दादा, अहो इंद्राजी. मारत नाहीये मॅडम, मी फक्त स्वतःचा बचाव करतोय. अरे पांडे, आता तुला दाखवतो मराठी इंगा. चित्रपट बघतोस का? फिल्म फिल्म पूछ रहा है. फिल्म बबुआ, फिल्म. ना, मग आता मी तुला एक नवीन पिक्चर दाखवणार. तबेले में तबला. तेरी तो. सत्तू, हाँ? मराठी कळलं रे याला? हो. मराठी को. इधर आओ जल्दी. इंद्राजी, आओ. ई का फेंका बे? अरे वो बबुआ मारा हुई का?
सर त्यांच्या हातात काय? ते इंद्राचं प्रेम आणि आईचा आशीर्वाद. अरे वापस कुछ उछाला था गाबे. अरे मारा पीठ पे तो मारा बे. इंद्राजी इंद्रा, मला वचन दे, हे पेंडंट तू दीपिकाच्याच गळ्यात घालणार आणि तिला सून म्हणून माझ्या घरात आणणार. का रे पांडे, आता देणार ना पैसे? देणार तर आता म्हैस पण हो म्हणाली. देणार ना साहेब, तुमचे सगळे पैसे देणार मी. मालिक, हे बघा, 2 लाख पूर्ण देतोय मी. इंद्राजी, तुमचं पेंडंट. मॅडम, एक रिक्वेस्ट करू? हे पेंडंट तुम्ही प्लीज तुमच्याकडेच ठेवा. अहो नाही, मी हे नाही घेऊ शकत. हे सोन्याचं आहे. मॅडम, हे बघा, तुम्ही आता पुण्याला निघून जाणार, आपण एकत्र नसणार. माझी एक आठवण म्हणून हे तुमच्याकडे असू द्या. इंद्राजी, अहो असं सोन्याचं गिफ्ट वगैरे मी नाही घेऊ शकत. आमच्या घरी नाही चालणार. प्लीज तुम्ही ठेवा. मॅडम, अहो ते सोन्याचं नाही आहे, त्याला मुलामत दिलाय, त्यामुळे राहू दे तुमच्याकडे. आयुष्य जेव्हा दोन्ही हाताने भरभरून देत असतं ना, तेव्हा आपला हात आखडता नसतो घ्यायचा. खरं प्रेम खूप कमी माणसांच्या आयुष्यात येतं. थँक्यू. मॅडम, पेंडंट कसं वाटलं? छान आहे. डिझाईन थोडी वेगळी आहे ना? इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय असं काहीतरी ना? अगदी बरोबर ओळखलं.
तुमचं शाळेत कॉलेजमध्ये असताना सायन्स चांगलं होतं का? नाही असं करंट वगैरे तुम्ही बोलताय म्हणून म्हटलं. मॅडम, तुम्ही पुण्याला गेल्यावर तुम्ही आमच्या सोबत असण्याची, तुमच्या वागण्या बोलण्याची, तुम्ही ते मध्येच असं जे, सॉरी मला जमत नाही ते, पण सगळ्याची खूप आठवण येईल मॅडम. मलाही तुमची खूप आठवण येईल इंद्राजी. मी सांगू शकत नाही किती ते. आपण तिघांनी शेवटचं आईस्क्रीम खायचं एकत्र. ऍक्च्युली आधीच खूप उशीर झालाय आणि माझं पूर्ण पॅकिंग राहिलंय. उद्या जॉईन व्हायचंय ना, त्यात आता रिकव्हरीचे पैसे बँकेत घेऊन जायला लागतील. मग तिथे प्रोसिजर पण कम्प्लीट करायची आहे. त्यामुळे काही सांगता नाही येणार मला. मला जरा कठीणच दिसतंय. सॉरी. मी निघू का मग? ते रिक्षा. इंद्राजी, पॅकिंग वेळेत संपलं तर आपण नक्की जाऊ आईस्क्रीम खायला.